तू या प्रोजेक्टला स्टडी केलंस ना? कसा वाटला तुला? अरे खरंच मस्त आहे, पण मला सांग एवढा मोठा प्रोजेक्ट कुठे उभं करणार आहेस तू? हो ना, म्हणूनच खरं मी यात पूर्णपणे लक्ष घातलं नाही अजून, कारण अजून इतकी मोठी जमीन माझ्या नजरेस पडलेली नाहीये. अनय, नजरेत कधीच काही पडत नाही, आपल्याला शोधावं लागतं. पण मला सांग, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अशी कोणती जमीन नाहीये का? आहे ना, इथे जवळच देववाडी नावाचं एक ठिकाण आहे. तिथे आमची 50 एकर जमीन आहे आणि ती खडकाळ सुद्धा आहे. अरे मग कशाची वाट बघतोयस? सुरुवात कर तिथे प्रोजेक्ट उभं करायला. उद्योगाचा पसारा तू लहान वयातच वाढवला ना, तर तो तुला मार्गी लागायला भरपूर वेळ मिळेल. म्हणजे या वयातच तू इतकं मोठं प्रोजेक्ट हँडल केलंस ना, तर तुझ्यासाठी आणि तुझ्या कंपनीसाठी आणि गावासाठी त्याचा खूप फायदा होईल. अगं, पटतंय ग मला तुझं म्हणणं, पण त्या जमिनीवर माझा एकट्याचा हक्क नाहीये. मेघदत्त दादाचा पण हक्क आहे त्याच्यावर. आऊसाहेबांनी कुठल्या तरी एका समारंभात ती आमच्या नावावर केली होती. मेघदत्त दादा ऐकेलही, पण काकासाहेबांचं मी तसं काहीच सांगू शकत नाही. मॅडम, तुमचा फोन आहे. माझा? ऑफिसच्या नंबरवर मला कोण फोन करणार? माझा मोबाईल? माझा मोबाईल? ओ शिट, मी फोन घरी विसरून आले. अगं हो, एवढी ओरडतेस काय? रेवाला मिळाला असेल, तिचाच फोन असेल घरून. नाही, बाईसाहेबांचा नाही, कोणतरी पुरुष बोलतोय. हो चल, मी येते. आले हं. हॅलो, काय आहे? तू इथे कशाला फोन केलास? मगाशी बोलतो बोलतो थांबलीस का? आणि तुझा आवाज का वेगळा येत होता? माझ्याशी नाटक करू नकोस. तू काय बडबडतोयस? तुला आता बडबडच वाटणार माझी. तुला काय वाटलं, मोबाईल बंद केला म्हणून मला ऑफिसचा नंबर मिळणार नाही? अरे मी माझा फोन घरी विसरले. तू काही बडबडला तर नाहीस ना? कशाला खोटं बोलतेस? तू मला ओळखलं नाहीस अजून. मी तिथे फोन करू शकतो तर स्वतः तिथे कळलं? हो हो हो, हो आलंय माझ्या लक्षात. हा हो, बोलू आपण नंतर. हा, मिळाला का तुझा मोबाईल? घरूनच होता ना फोन? हो, गुंडाप्पा दादांचा होता, त्यांना मिळाला फोन. बरं ते जाऊ देत ना, आपलं मगाचं डिस्कशन अर्धवटच राहिलंय. हो. हा चल, आपण ते बघूया. आऊसाहेब, तुम्ही बोलवलं? हो. काही काम होतं का? अहो, संक्रांत जवळ येते ना. हो आऊसाहेब, माझ्या लक्षात आहे. खास तीळ मागवले, त्याच दुपारपर्यंत येतील आणि गुळासाठी पण मी सांगून ठेवलं. अहो कपिला, किती बोलताय तुम्ही? आम्ही त्याबद्दल तुम्हाला नाही विचारत आहे बघा. आम्ही तुम्हाला याच्यासाठी बोलवलं होतं. हे काय आऊसाहेब? अहो, वाड्यात 2 नवीन सुना आहेत. त्यांची पहिलीच संक्रांत नाही का, म्हणून त्यांच्यासाठी हे हार आणलेत आम्ही. फारच छान आहे. पण आऊसाहेब, आतापासूनच संक्रांतीला अजून अवकाश आहे. अहो, या दोघांपैकी एकाची निवड करा. रेवासाठी म्हणतोय आम्ही. आऊसाहेब, तसं असेल तर आधी हे मी थोरल्या वहिनींना दाखवते. त्यांना रॉमिलासाठी पसंत करू दे, मग जे उरेल ते रेवासाठी. कपिला, तुम्ही आणि तुमची ती सून रेवा दोघी जणी अगदी सारख्याला वारक्या आहात बघा. आणि निलांबरांना दाखवायचं असतं तर त्यांनाच नसतं का बोलवलं? तसेही दोन्ही हार वजनाने सारखेच आहेत जी, फक्त डिझाईन वेगळं आहे बघा. तरी त्या थोरल्या आहेत, त्यामुळे त्यांचा मान आहे ना हा आऊसाहेब. आणि रेवा जहागीरदारीण आहेत, त्यांचा मान पहिला. चला सांगा बघू, कुठलं डिझाईन हवंय ते. बर, तसंच असेल तर मला हा आवडला. खूप सुंदर आहे आणि रेवाला अगदी शोभून दिसेल. आऊसाहेब, तुमच्यासाठी दूध ठेवा. वाव, हे काय आहे? अगं, हे तुमच्यासाठीच आहे, तुझ्यासाठी आणि रेवासाठी. तुम्हा दोघींची पहिली संक्रांत आहे ना वाड्यात, म्हणून आऊसाहेबांनी खास तुमच्यासाठी मागवलेत. वाव, किती छान आहे ते. कुठला देणार आहात मला याच्यातून? मी खरं सांगू, मला हाच आवडला.
हा खूप सुंदर आहे. हो मग हाच घे तुला. खरं तर मी हा रेवासाठी निवडला होता, पण तुला आवडलाय ना, मग असू दे. का हो चेहरा काची उतरला तुमचा? तुम्हाला हवा होता तो हार मिळाला ना तुम्हाला, मग आता दुःख कसलं करताय? नाही तसं काय नाही आऊसाहेब, पण याच्यावर आधी रेवाचं नाव लिहिलंय, मग मी कसं हे घेऊ शकते? अहो आमचा फक्त विचार चालला होता त्यांना द्यायचा. रेवानी अजून पाहिला सुद्धा नाहीये की हो हा हार. कपिला, रोमिलांना जो हवा आहे तो हार देण्याची व्यवस्था करा आणि साड्याही त्यांच्याच आवडीच्या असू द्या. हो आऊसाहेब, या वेळची मकर संक्रांत अगदी जोशात व्हायला पाहिजे बघा. नक्की. काय मूर्ख आहे मी. असा कसा फोन घरी विसरले. कुणाच्या हाताला लागला तर माझी वाटच लागेल. कधी कधी मी कोणता सूड घ्यायला आले हेच नजरेआड होत आहे की काय माझ्या असं वाटायला लागलंय. मी माझ्या ध्येयापासून दूर तर जात नाहीये ना, भरकटत तर नाहीये ना. रोमिला, काय झालं? तुम्ही रडताय? इथे आल्यापासून मी अजून काय केलंय? या वाड्यातल्या लोकांना मला रडवल्याशिवाय पोटात अन्न जात नाही असं वाटतंय आता मला. जेव्हा पण बघा तेव्हा माझ्याबरोबर अन्यायच करत असतात ते. असं का बोलताय? आणि तसंही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल असंच वागता तुम्ही. नाही म्हणजे तुमचं वागणं तसं बरोबरच असतं. तुम्ही या घरातल्या थोरल्या आहात, पण मी आज पहिल्यांदाच तुमच्या डोळ्यात पाणी पाहतेय ना. तुम्हाला असं छळायची हिंमत या घरात झाली तरी कोणाला? एकच तर व्यक्ती आहे, रेवा. तिच्या खेरीज अजून कोण असं करू शकतं माझ्या बरोबर? रेवा? रेवाने काय केलंय? मान्य आहे माझ्या हातून काही चुका झाल्या आहेत, पण याचा अर्थ असं तर होत नाही ना की मी नेहमीच चुका करत असते. माझ्यावर त्या रेवाने वाईट असल्याचा शिक्का लावलाय. मी कितीही चांगली वागले ना तरी त्याचा काहीही उपयोग नसतो, कारण की लोकांना हेच वाटतं की मी वाईट आहे. आणि ती रेवा आदर्श सून म्हणून या वाड्यात मिरवत असते. हो, पण तिने असं काय केलं तरी काय नक्की? जाऊ दे, मी का सांगू. तरीही तू पण तिची मैत्रीणच आहेस ना. हो, मी तिची मैत्रीण आहे, पण आता जे मला योग्य वाटतंय त्याच्याच बाजूने मी उभी राहणार ना. आणि आता मला तुम्ही योग्य वाटताय. काय झालंय नक्की? तिच्या चुका सांगून काय फायदा? मग तिने दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू देत किंवा त्यांच्या रूम मध्ये जाऊन काही तपासू देत, तरी सगळ्यांना तीच खरी वाटते आणि मी वाईट. दुसऱ्यांच्या खोल्या तपासल्या म्हणजे रेवा असंही करते? अरे ती काहीही करू शकते. आजच बघ ना, आज सकाळी ती तुझी रूम तपासत होती. मग मी तिला विचारलं तू हे काय करतेस, तर तिने सांगितलं की सगळं नीट लावतेय. आता तुझ्या नकळत हे सगळं करणं बरं नाही दिसत ना. मी तिला तेही सांगितलं दॅट रेवा, इट्स बॅड मॅनर्स. पण आम्हाला कोण किंमत देत आहे? आम्ही तर काय नावडत्याच ना. पण माझी रूम रेवा तपासत होती? म्हणजे ती काही बोलली का? अरे ते तर तिचं नेहमीच काम आहे. जेव्हा पण बघू तेव्हा तुझ्या रूमच्या अवतीभवती फिरत असते. म्हणजे स्वप्नील म्हणत होता त्यात तथ्य आहे तर. तो म्हणाला माझ्याशी बोलताना अचानक फोन का ठेवलास? मगाशी बोलतो बोलतो थांबलीस का? आणि तुझा आवाज का वेगळा येत होता? म्हणजे ती रेवा बोलत होती त्याच्याशी. आताच बघ ना, आऊसाहेबांनी संक्रांतीसाठी आम्हा दोघींना हार बनवले होते. आता थोरली सून म्हणून माझा मान पहिला हवा ना, पण नाही. धाकट्या आई साहेबांना रेवासाठी एक हार आवडला म्हणून त्यांनी तो हार रेवासाठी सिलेक्ट केला. पण मला पण तोच हार आवडला होता, पण माझ्या पसंतीला काही किंमतच नाही. कोणीतरी त्या रेवाची चांगली जिरवली पाहिजे. पदोपदी तिचा अपमान व्हावा असं मला खूप वाटतं. तसंच होईल आता. म्हणजे तुमच्यासोबत किती अन्याय केलाय ना तिने. मग त्याचा धडा तिला शिकवायला नको? तो धडा मी शिकवेन तिला. खरंच अन्याय मला सहन होत नाही.
आणि अन्यायाचा सूड घेण्यासाठीच मी इथे आले. तसंच समजा तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड. हा, पण ह्यात मात्र मला तुमची मदत हवी आहे. कराल ना? नक्कीच. रेवा, बरं झालं इथेच भेटलीस. हे बघ, आता संक्रांत येते ना, आऊसाहेबांनी तुम्हा दोघी नाच सुनांसाठी एक खास हार बनवून घेतलेत. बघ तुला कुठला आवडतो. आई, मला कुठलाही चालेल. म्हणजे आऊसाहेबांना जो मला द्यायचा असेल तो त्यांना देऊ दे. आणि तसंही दोन्ही हार खूपच सुंदर आहेत. हो ग, ते तर आहेतच, पण आऊसाहेबांचीच अशी इच्छा आहे की तू त्यातला तुला हवा तो हार निवडावा. पण प्रमिलाला तिलाही दाखवले, पण आऊसाहेबांचा असा आदेशच आहे की पहिली निवड रेवानेच करायला हवी. आई पण रेवा, मला तुझा स्वभाव माहितीये, पण कधी कधी आपल्या आवडीनिवडी जपायचा सुद्धा प्रयत्न कर. हं? बघ कुठला आवडतो ते. आई, मला हा हार आवडला. हो, अगं मी सुद्धा तुझ्यासाठी हाच निवडला होता. खूप छान दिसेल. टाकल्या वहिनी साहेब, आऊसाहेबांनी बोलवलं. आलेच, या चला. रेवा, हे तुझ्याकडे नीट सांभाळून ठेव. हा, मी आलेच. रेवा, हार बघतेस? कुठला घेतला? हा. हा, बघ, तुला पण हाच आवडला ना? मला पण हा खूप आवडला होता, पण धाकटे आई साहेबांनी तुझ्यासाठी तो आधी निवडला, म्हणून मग बट इट्स ओके. तुला खूप छान दिसेल हा, घाल तू. अगं, मग तुला हा आवडला असेल तर तू घे ना. तसंही मला दागिन्यांची फारशी आवड नाहीये. हा मी घेईन आणि किती वापरीन मलाच माहित नाही. त्यापेक्षा तू वापरशील तरी. अगं नको, धाकटे आई साहेबांना ते आवडणार नाही. अगं, ते मी बघीन. तसाही हा पहिला तुझा मान आहे. खरं सांगतेस ना? म्हणजे नक्की घेऊ का मी? अगं हो, तुला आवडला असेल तर खरंच घे, काहीच हरकत नाही. रेवा, आता बघ, तुझ्या मालकीच्या एक एक गोष्टी कशा माझ्या मालकीच्या होत आहेत. हा हार तुझी हार होऊन समोर येणार आहे. तयार राहा. आले आमटी. तेव्हा आऊसाहेब कुठे आहेत? अरे, त्यांना जरा बरं वाटत नाहीये, आराम करतात. अरे, काय झालं? डॉक्टरांना बोलवलंस का? नाही नाही, तितकी गरज नाहीये. थोडासा थकवा आलाय. तसा दुपारपासून आराम केलाय त्यांनी, पण आता म्हणतायत जेवण नको. उपाशी पोटी कसं झोपायला लावायचं, म्हणून दहीभात घेऊन चालली आहे त्यांच्यासाठी. बरं, चल मी पण येतो तुझ्याबरोबर. नको. हे बघ, आपण जर त्यांची खूप काळजी घेतली ना तर त्यांना जास्त आजारी असल्यासारखं वाटेल. त्यापेक्षा आपण नॉर्मल वागूया. आणि तू नको काळजी करूस, माझं आहे लक्ष त्यांच्याकडे. ठीक आहे, तू म्हणत असशील तर. बरं, मी जाऊन येते. तुला अजून काही वाढू का? नाही, आय एम गुड. मी आले. ही कुठून येते? अनय तर म्हणाला रूम मध्येच आहे. कदाचित सकाळी ज्याचा फोन आला होता त्या मुलाला भेटायला तर गेली नसेल. अरे वा, आज कशी काय आठवण काढलीत माझी? इतका खुश होऊ नकोस तू.
आणि तू उठसूट मला फोन का करत असतोस रे? मी काय इथे मजा मारायला आले? पिकनिकला आले इथे? अगं इतकं चिडायला काय झालंय तुला? किती दिवस झाले तुला तिकडे जाऊन? एक साधा फोन तरी करतेस का? हे बघ स्वप्नील, तुला चांगलं माहितीये माझा इथे येण्याचा उद्देश काय आहे ते. मला इथे प्रत्येक गोष्ट फुंकर घालून करावी लागते आणि ह्या सगळ्यात मी तुझ्याशी गप्पा मारत बसू असं वाटतंय तुला? आणि जर का तू असाच वागणार असशील ना तर मला तुझ्याशी काही एक संबंध ठेवायचा नाहीये. ए धमकी द्यायची नाही. मी मदत केली म्हणून तू तिकडे आहेस आणि असंच जर का तुला वेळ लागणार असेल ना तर काही गरज नाही तिकडे थांबण्याची. निघून ये ताबडतोब. हे बघ मला ते नाही जमणार आहे आणि माझं काम झाल्याशिवाय मी इकडनं नाही निघणार आहे. पण तू इतका का अस्वस्थ होतोयस? मलाही येते तुझी आठवण, पण मीही सहन करतेच ना. हे सगळं काय चाललंय? अवनीचं लग्न झालंय पण ती मंगळसूत्र तर घालत नाही. तो तिचा बॉयफ्रेंड तर नसेल? तो सकाळी फोनवर म्हणाला होता की मी सगळं सत्य सांगेन जगाला. याची उकल मला इथे बसून मिळणार नाही. मला आता अवनीच्या आसपास नजर टाकायला हवी. त्यासाठी मला मुंबईला जायला हवं. हो, काहीतरी कारण काढून जायलाच हवं मला. अरे आज खूप उशीर झाला का आवरायला? म्हणजे रात्री काम करत बसला होतास का? छाय ग, अगं रेवाची कपाटात काय खटपट चालली होती देव जाणे. मला रात्री झोपच नाही आली लवकर. काय काय करत होती ती? काय सांगता येत नाही रेवाचं. रात्रीचं कपाट सुद्धा आवरत असेल. बरं मला सांग, आपण काल ज्या जमिनीविषयी बोलत होतो ना त्याविषयी घरच्यांशी बोललास तू? नाही, असं डायरेक्ट बोलून चालणार नाही. आधी वातावरण निर्मिती करावी लागेल. म्हणजे काकासाहेबांच्या आधी गळी उतरवलं ना की मगच खुलेआम त्याच्याबद्दल चर्चा होईल. बघ, अरे दादा, आपल्या घरातलं कोणी बाहेरगावी जाते का? या तुम्ही. आपणच चाललोय. अरे असा कसा काय अचानक प्लॅन बनवलास? मला काही बोलली नाहीस तू? तुला सांगून काही फायदा होणार होता का नाही? तू नकारच दिला असतास. आणि आता तू नवीन प्रोजेक्ट सुरू करतोयस, त्यात तू मलाही इन्व्हॉल्व्ह करून घेतलंयस म्हटल्यावर आपल्या दोघांना कुठेही बाहेर जायला वेळ नाही मिळणार. म्हणून म्हटलं 2 दिवस बाहेर जाऊन येऊया. आणि हो, मी आऊसाहेबांची परवानगी काढली आहे आणि आईंनाही सांगितलंय. अरे पण तुम्ही दोघं असे अचानक कुठे चाललाय? ते सरप्राईज आहे. नाही अरे पण आता आमच्या रेवा मॅम म्हणत असतील तर डोळे मिटून जायलाच पाहिजे त्यांच्या मागे मागे. काय नाही, पण रेवा हा प्लॅन जरी छान असला तरी इकडे सगळं कोण सांभाळणार? काय विचार केलायस? असं काय करतोय अनय? अवनी आहे ना,